आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 बाय 11 इंचाचे हे दोन पीस कट करून घेतलेले आहेत। एक पॅन्टमधून आणि एक साडीतून हा पीस कट केलेला आहे। आपण आता प्रथम पेपर कटिंग करून घेऊया। 11 बाय 11 इंचाचा हा पेपरचा पीस घेतलेला आहे। तो एकदा फोल्ड केला, पुन्हा एकदा फोल्ड केला आणि त्यानंतर आणखी एकदा आपण फोल्ड करून घेऊया। फोल्ड केल्यानंतर आता ही खुली बाजू आहे कमी लांबीची, त्या बाजूचं अंतर आपण मोजून घ्यायचं आहे। ते अंतर 5.5 इंच आलेलं आहे। तेवढंच अंतर आपण या दुसऱ्या बाजूवरती मोजून घ्यायचं आहे 5.5 इंच। आणि आता आपण याला राऊंड आकार देऊन घेऊया। हा आकार आपण आता कट करून घेऊया। या पद्धतीने आपण कोणत्याही मापाचा राऊंड कट करू शकतो। आता आपल्याला सुंदर असा हा राऊंड आकार मिळालेला आहे। आता ह्या दोन्ही पीसमधून आपण हा राऊंड कट करून घेऊया। त्यासाठी हा पॅन्टचा सुलट पीसवर हा सुलट पीस आपण ठेवलेला आहे। हा आकार आता आपण यातून कट करून घेऊया। दोन्ही पीस कट करून घेतल्यानंतर आता आपण थोडासा भाग शिवायचा ठेवून पूर्ण राऊंडवरती शिलाई करून घ्यायची आहे। आता साइडने शिलाई करून घेतल्यानंतर थोडा भाग आपण शिवायचा ठेवलेला आहे। आता साइडच्या भागाला आपण कट लावून घेऊया थोडे, त्यामुळे आपल्याला हा भाग सुलट करण्यासाठी सोपा जाईल। सुलट केल्यानंतर आपण व्यवस्थित हा राऊंड बाहेर काढून घ्यायचे आहेत त्याचे कोपरे, आणि आतमध्ये हा शिवायचा राहिलेला भाग फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण हा भाग एकदा फोल्ड करून घ्यायचा। फोल्ड केल्यानंतर यावरती आपण 5.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। आणि या रेषेवरती आपण आता एकदा शिलाई करून घ्यायची आहे दोनदा। आता या भागावरती शिवून घेतल्यानंतर आपण हा भाग असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि शिवलेला हा भाग आता आपण असा साइडला करून घेतलेला आहे। पुन्हा एकदा मध्यावरती फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपण वरचा हा भाग असा पॉकेट सारखा बनवणार आहोत। त्यासाठी हे अंतर आपण मोजून घेऊया खूण करून। हे अंतर आपलं 1 इंच आपण ठेवलेलं आहे फोल्ड करण्यासाठी वरती। आता या भागावर आपण खूण करून घेतलेले आहे। मागचा भाग पण आपला व्यवस्थित आला आहे का ते पाहायचं, आणि दोन्ही बाजूने आपण 1 इंचानंतर याला शिलाई करून घेऊया। शिलाई करून घेतल्यानंतर आता आपण 3 कप्पे आपले या पॉकेटचे तयार झालेले आहेत। ब्लाउजला वापरतो तेच टच बटन आपण याला जोडून घेतलेले आहेत आणि आपलं 3 कप्प्यांचं हे कॉइन पाऊच तयार झालेलं आहे। यामध्ये आपण पैसे, कार्ड किंवा इतरही साहित्य आपण ठेवू शकतो। पर्समध्ये आपलं हे पॉकेट व्यवस्थित बसेल। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।